नाशिक शहरातील खड्ड्यांच्या परिस्थितीवरून शहरामध्ये राजकारण जोमानं सुरू आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं यामध्ये भुजबळांना पालकमंत्री पद देण्याचं होर्डिंग्स लावून राजकारण आणखी तापवलं, तर दुसरीकडे शिवसेना नगरसेवकानं मागच्या आठवड्यात होर्डिंग्स लावून महापालिका प्रशासनाचा निषेध केला। या सगळ्या घटना घडत असताना भाजपनं स्वतःची टास्क फोर्स तयार केली असून शहरातील खड्ड्यांची माहिती महानगर प्रशासनाला दिली जाते। नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी टास्क फोर्स तयार करण्यात आल्याचा दावा भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी केला। त्यामुळे महापालिकेत निवडून आलेले 76 नगरसेवक काय करतात, महापालिकेत भाजपची सत्ता असताना समांतर यंत्रणा उभी करण्याचं कारण काय, असे सवाल उपस्थित होत असून यावरूनही भाजपवर टीका होण्याची शक्यता आहे। भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी या संदर्भात काय म्हटलंय आपण पाहूया। शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक ठिकठिकाणी होर्डिंग लावत आहेत। नाशिक शहरातले खड्डे मृत्यूचा सापळा बनत असल्याचे होर्डिंग आहे, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात होर्डिंग लावलेत आणि छगन भुजबळ यांना पालकमंत्री करावं, तेच नाशिककरांना खड्ड्यातून बाहेर काढतील अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे। आणि ही भावना राष्ट्रवादी काँग्रेसची नाही तर नाशिककरांची भावना असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। आपलं काय मत आहे? पालकमंत्री नाही म्हणून शहराचे कामं चालू नाही असं काही नाही। कुंभमेळा मंत्री म्हणून आमचे गिरीश भाऊ महाजन देखरेख ठेवतात। 3 दिवस ते ग्राउंड लेवलला होते, रात्रंदिवस फिरत होते आणि निसर्गाच्या अतिवृष्टीमुळे जे झालेलं आहे ते निश्चितच नाशिक शहरात झालं, तसं महाराष्ट्रात सर्व शहरांमध्ये झाले। मी म्हणतो ते बरोबर आहे, प्रदेश आणि राष्ट्रीय स्तरावर तो निर्णय होतो, परंतु मागणी स्थानिक पातळीवरनं होते आणि हे औचित्य निवडलेलं आहे नाशिकमध्ये पडलेल्या खड्ड्यांचं। कुठेतरी मंत्री गिरीश महाजन हे कमी पडतायत का, असं त्या होर्डिंगमधनं सांगण्याचा प्रयत्न आहे। मला असं अजिबात वाटत नाही। महायुती म्हणून एखाद्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री करावं ही मागणी केली, त्याच्यात मला गैर वाटत नाही। ही वेळ मला वाटतं त्यांनी योग्य वेळ साधली असं मला वाटतंय, परंतु त्यांनी हे पाहायला पाहिजे का त्यांची जबाबदारी आहे महायुती म्हणून, आणि त्यांनी ग्राउंड लेवलला उतरलं पाहिजे आणि महापालिकेच्या पदाधिकारी असतील, महापालिकेचे अधिकारी असतील, ठेकेदार असतील, त्यांना सहकार्य करून ते खड्डे बुजवायला राजकारण करण्यापेक्षा त्यांनी ग्राउंड लेवलला आमच्या बरोबर उतरून ती मदत केली पाहिजे। ही योग्य वेळ नाही असं मला वाटतंय।